बीड आणि परभणीनंतर आज जनाक्रोश मोर्चा हा पुण्यात होतोय आणि यासाठी मनोज जरंगे पाटील पुण्यामध्ये दाखल झालेले आहेत। त्यांच्यासोबत शेकडो कार्यकर्ते देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत। ज्या पद्धतीने जनाक्रोश मोर्चा या ठिकाणी आयोजित केलेला आहे, या मोर्चाच्या माध्यमातून काय मागणी करताय तुम्ही? आरोपींना राहिलेले तर पकडलेच पाहिजेत आणि खंडणीतले आरोपी आणि हत्येतले आरोपी हे दोन्ही पण एकच आहेत, हे वेगळे नाही आहेत। म्हणजे खंडणीमुळंच संतोष भाईची हत्या झाली आणि ती क्रूरपणानं झाली। त्यामुळे यांना सगळ्यांना 302 मध्ये घेतलं पाहिजे, खंडणीमधल्यांना सुद्धा। आणि या आरोपींना नेमकं घेऊन पळालं कोण, कोणी सांभाळलं? म्हणजे एवढी क्रूर हत्या झालेली असताना तुमच्यात काही मायादयाच उरले नाही का जातीच्या पलीकडं? तुम्हाला फक्त जातीवाद आणि जातच दिसते का प्रत्येक वेळेस? कधी काळी तरी तुम्हाला तुमची माणुसकी जिवंत असायला पाहिजे। कधी काळी तुम्हाला संतोष भाईची हत्या झाली याविषयी मायादया असली पाहिजे। तुम्ही आरोपींना घेऊन पळताय, त्यांना सांभाळताय असं, आणि तुम्ही हे असं किती दिवस संदेश देणार आहेत राज्याला की आमच्या लोकांना खून जरी केला तरी आम्ही आमच्या आरोपींना सांभाळू, त्यांच्या बाजूनच मोर्चे काढू, त्यांच्या बाजूनच प्रतिमोर्चे काढू? आणि नेते किती दिवस सांगणार आहेत? हे नेते, हे मंत्री किती दिवस कार्यकर्त्यांना आणि ओबीसीच्या नेत्याला सांगणार आहेत की फोन करून? म्हणजे तशी शंका यायला लागली। कुठले मंत्री कुठले? अरे धनंजय मुंडे आणि दुसरं कोण? आत्तापर्यंत या 4 दिवसापूर्वी बघा तुम्ही, 4 दिवसापूर्वी अगोदर एकही ओबीसीचा नेता बोलत नव्हता। संतोष भैया देशमुखांच्या खुनात, त्या हत्येत, त्या दुःखात ते सहभागी होते, दुःखात सहभागी होते। आणि एकाएकी 4 दिवसापासून, म्हणजे आता बोलले नाहीत वाटतं ह्या 2-3 दिवसात, पण 4 दिवसापूर्वी बोलायला लागले की तुम्ही ओबीसीचा नेता आहे म्हणून त्याला टार्गेट करायला लागले आणि मग आम्ही अमुक करू तमुक करू। अरे खून झाला आहे संतोष भाईचा, हे काम सांगतो का फोन करून धनंजय मुंडे की आता माझ्या बाजूनं बोला, असं करा तसं करा? का शंका येऊ नये आम्हाला? आता हे दुसरे काही पण परत बोलायलेत की आम्ही प्रतिमोर्चे काढू। म्हणजे तुम्हाला ही रूढ पाडायची का? हत्या झाली संतोष भैयाची आणि तुम्ही आरोपीच्या वाचवण्यासाठी तुम्ही प्रतिमोर्चा काढणार, तुम्हाला ही रूढ पाडायची? तुमचा मेल्यावर मग आम्ही पण प्रतिमोर्चेच काढायचे का? करायची का सुरुवात तशी तुम्हाला? मग परत जातीवादी आम्हालाच म्हणणार तुम्ही, हा ना? म्हणजे माणूस आमचाच मारणार, हत्या आमचीच होणार आणि तुम्ही प्रतिमोर्चा काढण्याच्या धमक्या देणार? कोणचा जातीवाद? ही कोणचा जातीय तेढ निर्माण करायला तुम्ही? जातीय तेढ निर्माण करण्यासाठी मंत्रिपद दिलेत का तुम्हाला? कशासाठी दिले आजपर्यंत? आम्ही आत्तापर्यंत आज 25-26 दिवस झाले त्या विषयात एक शब्दसुद्धा मी त्यांच्याविषयी काढला नाही। तुम्ही संतोष भाई देशमुखांच्या भावावरती धमक्या द्यायला लोक पाठवताय। धमकी पाठवले कोणी? ते अरे त्याचा हात असल्याशिवाय जातात का? इतकी मस्ती मगरुरी कसं काय यांच्यात? त्यांच्यात काही लोक खूप चांगले आहेत, मला जे येऊन काही भेटलेत ते यांना हे संस्कार पटत नाही आहेत त्यांचे, कारण हे वेगळ्या दिशेनं चाललं आहे, हे त्यांना नाही पटत। ते येऊन बोलतायत कारण त्यांच्यात काय सगळे त्यांच्या जातीचे लोक खराब आहेत असं म्हणत नाहीत आम्ही, आणि जातीला तर टार्गेट केलंही नाही आम्ही, कधी करणार पण नाहीत। मग तो कोणची असो, ओबीसी असो, तो धनगर असो, तो वंजारी असो, तो कुडी माळी असो, किंवा तो कुठले 18 पगड जात असो, जातीला नाही, नेत्याला सोडत नाही, कारण यांचे विचारच चांगले नाहीत। हे जर असे खुनं घडून आणायला लागले आणि फोन करून स्वतःला वाचण्यासाठी ओबीसीच्या नेत्याला बोलायला लावायला लागले, मग त्यांनी ते पोस्ट काय करायच्या, मग त्यांनी ते सोशल मीडियावरती काय बोलायचं, ही कोणची माझमस्ती? कोण बोलतंय, कुणाला सांगतायत कोण? अरे हे काही लोक काय करायला आता पाठीमागं काय नाव घ्यायची गरज नाही, आपल्या चॅनलवरती आलोच होतं की आम्ही प्रतिमोर्चेच काढू, आम्ही आमकंच करू। तुम्ही प्रतिमोर्चा काढणार खून झालेल्या याला? तुमचा खून झाल्यावर आम्ही प्रतिमोर्चा काढणार नाहीत का? मग तुम्हाला ही माणुसकी दाखवायची का आता? धनंजय मुंडे हे घडून आणायचं आहे का? हे घडून आणायचं का? इतका जातीवाद आणि इतका जाती तेढ निर्माण करायचा का आता? पोलिसांशी काय बोलणं झालं का? कुठपर्यंत तपास? कारण बघतोय आपण बऱ्यापैकी आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत, अटकेत आहेत, चौकशी सुरू आहे। आणि तुम्ही एकीकडे म्हणजे या मोर्चाच्या माध्यमातून मागणी होती की त्यांना फाशीची शिक्षा व्हावी, का होऊ नये? याच्यापेक्षा क्रूर घटना काय व्हायला पाहिजे? आणि आरोपी कोणचा जातीचा असो, जातीच्या लोकांनी त्याला पाठबळ द्यायची काय गरज आहे? पाठीशी घालायची गरज काय आहे? गरज नाही पाठीशी घालायची। त्याच्या जातीचा काय संबंध? आणि तुम्ही जर असे जातीचा संबंध आणायला लागले आरोपीच्या बाजूनं तर इथून पुढं असंच होणार, मग लोक सुद्धा तसंच करणार। अरे आमच्या नेत्यांना सुद्धा कितीतरी वेळेस टार्गेट करतात मराठ्याचे, आमच्या मराठ्याचे लोक नाही त्यांच्या बाजूनं बोलत, अजिबात नाही। तुमचा नेता, तुमच्या जवळचा कार्यकर्ता खंडणीत सापडलाय, खुन्यात सापडलाय, आणि लोक बोलायला लागले तर तुम्ही नेत्याच्या बाजूने बोलायला लागले, आमचा ओबीसी नेता आमचा ओबीसी।
बाकीचे बी ओबीसी नेते आहेत ना राव, ते नाही असं पडत. म्हणजे मंत्री बाकीचे मंत्री आहेत ना ओबीसी, ते नाही मध्ये पडत. ते रामजी शिंदे साहेब पण आहेत. हे असे लफडेत नाही ना, कारण हत्या झाल्यावर बाजून कसं बोलणार. आपण बघतोय सुरेश धस ज्या पद्धतीने दररोज एक स्टेटमेंट करतायत, थेट ते धनंजय मुंडे यांच्या विरोधात बोलतायत आणि त्यामुळं महायुतीमध्ये अर्थात वाद व्हायला सुरुवात झालेली आहे. ट्विट करून अजित पवार गटातील काही आमदार आहेत, मंत्री आहेत, ते थेट ट्विट करून सांगतायत त्यांना की तुम्हाला तुमच्या गृहमंत्र्यावर विश्वास नाही का, ज्या पद्धतीने तपास सुरू आहे, तुम्ही थेट धनंजय मुंडेंना टार्गेट करताय. अहो माणसं त्यांच्या जवळचे, त्याच्यात राजकारण का आणतायत हे लोक? कशा कारणाने हे राजकारण आणतायत त्याच्यात? ते भाजपाचं असो नाही तर ते महाविकास आघाडीचं असो, ती घटनाच इतकी क्रूर झाली की ती माणुसकीला काळीमा फासणारी आणि ती कोणाला सहन न होणारी घटना आहे. आणि अशा घटनेत तो माणूस बोलतोय, त्याला का टार्गेट करतायत? तुम्हाला बोलायचं नाही, तुम्हाला जातीवाद करायचा, प्रत्येक वेळेस जातीच्या बाजूनं वाढायचं, म्हणजे हत्यारे असणारे त्यांच्याकडून पण ही तुमचे संस्कार. आता कोणी बोलतोय, महाविकास आघाडीचे पण बोलतायत, भाजपाचे पण बोलतायत. उलट अशा घटनेच्या बाजूनं बोललं पाहिजे, चांगला पायंडा पाडला पाहिजे की आरोपीच्या बाजूनं न बोलता हत्या झालेल्या व्यक्तीच्या बाजूनं बोलणं, हेच संस्कार राज्यावरती पाहिजेत. नसता हे उलटी पेरणी होईन या राज्यात. तुम्ही कमजोर समजू नका दुसऱ्याला. अमोल मेटकरी हे सगळे ट्विट करून त्यांना हेच सांगतायत की ज्या पद्धतीने तुम्ही थेट धस बोलतायत धनंजय मुंडेंच्या विरोधात, तुम्हाला तुमच्या गृहमंत्र्यांवर विश्वास नाही का, का तपास सुरू आहे, म्हणजे योग्य त्यांना ती शिक्षा मिळेल. नाही, ते राजकीय शब्द आहेत. गृहमंत्री विश्वास आहे का नाही हे त्यांचे राजकीय शब्द आहेत. पण माणुसकी जर बघितली तर तुम्ही सगळ्यांना एकीकडूनच बोलायला पाहिजे. तुम्ही आतून तसे टोचणे देऊन तुम्ही जातीवाद आणि जातीय तेढ निर्माण करायचा प्रयत्न करायला लागलात. कारण तो बोलतोय म्हणजे एका घटनेच्या माणुसकीच्या बाजूने बोलतोय आणि तुम्ही नेता वाचवण्यासाठी बोलतायत ते आडून. हे सगळ्या मराठ्यांना कळतंय. तुम्ही एवढे पागल लोकांना समजू नका. जरी तुम्ही त्या महायुतीत असताल किंवा तुम्ही कशात असताल, तुम्हाला बोलायचं नाही, त्या महाविकास आघाडीवाल्याला बोलू द्यायचं नाही आणि भाजपमधले आमदार बोलतायत त्यांनाही बोलू द्यायचं नाही. याचा अर्थ असा आहे की तुम्हाला आरोपीची पाठराखण करायची आणि एक नेता अडचणीत यायला लागला तर त्याच्या बाजूने बोलायचं. हे तुमचे विचार चांगले नाहीत. हे या राज्याच्या दिशाच बदलणार आहेत. तुम्हाला 100% जातीय तेढच निर्माण करायचा आहे. हीच विडा तुम्ही सगळ्यांनी उचललेला दिसतो. धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी देखील मागणी होती. त्यात मी पहिल्यापासून पडलो नाही आणि किती झाले तरी आम्हाला काय फरक नाही पडत. आम्हाला काय फरक पडत नाही किती झाले. पण जे चाललंय ना हे चांगलं नाही. नेत्याला फोन करून ओबीसीच्या बोलायला लावायचं, हे संस्कार चांगले नाहीत. प्रतिमोर्चे काढीन असं म्हणायला लावायचं, म्हणजे तुम्ही काय दबावाना लागले काय? आमच्या संतोष भैया देशमुखांच्या घरच्यांवरती आणि मराठ्यांवरती तुम्ही काय दबाव आणायला लागले आणि तुमचे माणसं मेल्यावर असे आम्ही पण प्रतिमोर्चेच काढू ना. मग ही रूढ पाडायची का तुम्हाला आता इथून पुढं? पुण्यामध्ये त्याच्यानंतर पुढं कुठं मोर्चे असणार आहेत, कशा पद्धतीने आयोजन केलंय? सगळ्या राज्यभर समाजाला काढायचे सांगितलेले, सगळ्या राज्यभर काढा. आता आम्हाला जिथपर्यंत शक्य आहे तिथपर्यंत जातोय. कारण मला आज येणं शक्य नव्हतं, कारण माझ्या चुलत बंधूचा ॲक्सिडेंट झाला आहे. ते त्याच्यामध्ये मला आता अधिकृत माहिती नाही, पण एक्सपायर झालेत म्हणून कळाले. त्यामुळे मला आता वापस जायला लागणार आहे. शेवटी मी समाजासाठी आलोच इथपर्यंत. मी इथलं पुण्याच्या या भूमीचं दर्शन घेऊन मी ताबडतोब आता वापस फिरणार आहे. तर आपण बघतोय आज देखील जनआक्रोश मोर्चा पुण्यामध्ये आहे आणि मनोज जरांगे पाटील हे पुण्यामध्ये दाखल झालेत. इतर नेते देखील या ठिकाणी आमदार खासदार यामध्ये दाखल होणार आहेत. परंतु ज्या पद्धतीने हे सगळं होतंय, वेगवेगळ्या समाज, एक माणसाचा मृत्यू झाल्यानंतर कुठलंही जात म्हणून नाही तर त्याची जी काय घटना घडली आहे त्याचा निषेध करण्यासाठी, याला विरोध करण्यासाठी ते या ठिकाणी आलेले आहेत. आणि जर याला उत्तरच द्यायचं असेल तर अशाच पद्धतीने मोर्चे अजून काढले जातील अशी देखील भूमिका या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केली आहे. कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.